नमस्कार, गृहिणी टीव्हीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चपातीपासून होणारे हेल्दी नूडल्स. गृहिणी टीव्हीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण नेहमी चपातीला मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे. मळलेल्या कणकीमधून चपातीचे 2 गोळे काढून घेतले आणि बाकी राहिलेली कणिक साईडला ठेवून दिली. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून उकळण्यासाठी ठेवले. पाण्याला उकळी येईपर्यंत चपाती लाटून जितके होईल तितके छोटे छोटे नूडल्स कापून घ्यायचे आहेत. कट करून झाल्यानंतर एका डिशमध्ये अशा मोकळ्या करून काढून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे दुसरी चपाती लाटून तिचे पण नूडल्स कट करून घेतले आहेत. आता उकळलेल्या पाण्यामध्ये हे नूडल्स टाकूयात. उकळीमध्ये नूडल्स टाकल्यानंतर अगदी हलक्या हलक्या हाताने हलवत त्यांना मोकळं करून घ्यायचं आहे. नूडल्स टाकल्यानंतर पाण्याला चांगली पहिली उकळी येईपर्यंतच ठेवायचे आहे पाण्यामध्ये. त्यानंतर काढून थंड पाण्यामध्ये टाकायचे. इथे मधला व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. 1 चमचा तेल घालून त्यामध्ये थोडंसं बटर, जिरी आणि बारीक चिरलेलं लसूण, त्यानंतर पातळ अर्धा चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो घालून व्यवस्थित अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत. एक चमचा लाल मिरची पावडर घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. ते थोडा पोह्याचा 1 चमचा ग्रीन चिली सॉस, अगदी थोडासा सोया सॉस घालायचा आहे. पोह्याचे 2 चमचे टोमॅटो सॉस घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून परतून घ्यायचं एकदा. सर्व सॉस आणि मसाले घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्या.
आता यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकलेले नूडल्स घालून हलक्या हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हेल्दी नूडल्स नक्की करून पहा. यामध्ये तुम्हाला आवडेल तो सॉस भाज्या अजून ॲड करू शकता. असे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी गृहिणी TV चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दहा ते 20 सेकंद ठेवल्यानंतर हलक्या हाताने हलवून घ्या. त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व नूडल्स रेडी आहे. हे तुम्ही टिफिनला किंवा मुलांच्या नाश्त्याला देऊ शकता. नूडल्स टिफिनला दिले तरी ते अगदी चिकटणार नाहीत, अशा आहेत तसेच राहतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट करूनही नक्की सांगा. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. गृहिणी TVवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.